नमस्कार. आज आपण गुढीपाडव्यानिमित्त केशर श्रीखंड बनवूया. त्यासाठी इथं अर्धा लिटर दही घेतलंय. दही आपण रुमालात 3 ते 4 तास बांधून पाणी निघेपर्यंत त्याला व्यवस्थित त्यावर वजन ठेवून बांधून ठेवूया. इथं थोड्याशा दुधामध्ये मी केशर भिजवत ठेवते. 15-20 मिनटं आपण इथं केशरच्या काड्या भिजवून घेऊ. तोपर्यंत आपण ड्रायफ्रूट्स कट करून घेऊया. एका मिक्सरच्या भांड्यात मी इथं साखर बारीक करून घेणार आहे. यात आपण 3 ते 4 इलायची टाकून घेऊया. इथं आपण दह्याचा चक्का तयार करून घेतलाय. पिठी साखर घालूया. केशरचं दूध घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स केल्यावर आपण यात ड्रायफ्रूट घालून घेऊया. मनुके घालून घेऊया. आणि आता आपण सर्व करून घेऊया. हे तयार आहे आपलं केशर श्रीखंड. याला छान फ्रीजमध्ये थंडगार करून मग सर्व करा. खूप छान लागतं. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि या गुढीपाडव्याला नक्की हे श्रीखंड बनवून बघा. थँक्यू.